नमस्कार, मी कैलास कापडे. आपण आलेलो आहे या भाजीपाल्याच्या एका प्लॉटवरती. तर त्याच्या प्लॉटवरती आपण बऱ्याच टायमाला बघतो का भाजीपाल्यामध्ये ज्या वेळेला आपण इथं बघत आहात, इथं वांग्याचा प्लॉट आहे. तर या वांग्याच्या प्लॉटमध्ये अति जास्त पावसामुळे, आता हा पाऊस पडतोय, अति जास्त पावसामुळे वांग्याची जी फुलकळी म्हणजे नायट्रोजन जास्त झाल्यामुळं वांग्याची फुलकळी असेल किंवा इतर भाजीपाल्यांची फुलगळ होण्याचं काम मोठ्या प्रमाणात होतं, फळगळही होतं. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की ज्या वेळेला आपण काही भाजीपाला असो, वांगी असो, काकडी असो, मका असो, तर त्याच्यासाठी आपण काही नियोजन केलं पाहिजे. म्हणजे सॉईलमध्ये पण म्हणजे माती त्या मातीतील पॅरामीटर किती, कोणती आणि काय दिलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं. पाणी कशा पद्धतीनं, त्या पद्धतीनं आता पाऊस चालू झालेला आहे आपण बघताय. तर पानावरती काही इफेक्ट आता बऱ्याच ठिकाणी लालकुळी येण्याचं प्रमाण असतं किंवा पानं अशा पद्धतीनं होतं. आता पाऊस चालू झालेला आहे आणि यांनी एक स्प्रे पण घेतलेला आहे, COC या पद्धतीनं हा स्प्रे घेतलेला आहे. तर बऱ्याच वेळेला ही मोठी वांगी आहे, तर वांग्याची साईज बघा आणि फुलगळी होत असल्यामुळे आपण त्यांना डेमो पण दिलेलं होतं आणि त्याचा रिझल्ट पण चांगला होता. त्यामुळे त्यांनी ते अशा पद्धतीनं वापरले. फुलगळ होते, हे बघा, नायट्रोजन जास्त झाल्यामुळे फुलगळ होणार आहे. त्यामुळे आपण त्यांना टुलिप रिकमेंड केलं आहे. 250 ml प्रति लिटर हा जर स्प्रे घेतला तर कोणत्याही भाजीपाला असो, फळबाग असो, तर त्याचा रिझल्ट आपण 250 ml प्रति लिटर टुलिप घेतलेलं आहे, 250 ml प्रति लिटर झिलॉन घेतलेलं आहे वांग्यासाठी आणि विंस्टॉप ही 1.5 मिली प्रति लिटर घेतलेलं आहे. तर वांग्याला फुलकळी लागलेली फुटव्यासाठी आपण विंस्टॉप वापरतो. तर बघत आहे आपण वांग्याचं जे पीक आहे त्यासाठी आपण टुलिप 2.5 मिली प्रति लिटर, विंस्टॉप 1.5 मिली प्रति लिटर व झिलॉन 2.5 ml प्रति लिटर अशा पद्धतीने घेतलं आहे. विंस्टॉप हे फुटव्यासाठी काम करतं. टुलिप हे फुलकळी व फुलगळ होऊन देत नाही व मालाची साईज पूर्ण वाढवली जाते. वांग्यासाठी आपण साईज वाढवण्यासाठी हे घेतलेलं आहे. आता आपण बघताय जास्त पाऊस झाल्यामुळं फुलगळ होते, त्यासाठी आपण हा डेमो टाकलेला आहे. आणि फुलगळ होऊ नये आणि बरंच फळगळही होते, असं काळं पडतं वांगं आणि नंतर ते गळून जातं. त्यासाठी आपण टुलिप हे औषध दिलेलं आहे त्यांना. तर आपण त्याचे रिझल्ट बघू. आता आपण पहिल्या दोन गल्ल्या सोडल्यानंतर 3 नंबर